साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. नमस्कार, मी हरिभाऊ प्रक्षाळे. आपण पाहतात साई सम्राट न्यूज. साई सम्राट न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत. पंढरपूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या बाबतीत गेली 2-3 महिन्यापासून मोठी खळबळ उडाली आहे. पंढरपूरमध्ये गेल्या महिन्यामध्ये आडिव येथील आरती चव्हाण नंतर त्याच्या अगोदर अशा 2-3 घटना पंढरपूर शहरामध्ये आपल्या पी.बी. मोहिते हॉस्पिटल असेल, डॉक्टर देशमुखांचं लाईफलाईन हॉस्पिटल असेल, या ठिकाणी या घटना घडल्या असून या दोन्ही हॉस्पिटलला स्वामी समर्थ हॉस्पिटल आणि स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर येथूनच या पेशंटला रक्तपिशवी, SDPO किंवा प्लाझ्मा असेल याच रक्तपुरवठा केंद्रातून पुरवले होते. दर्शक हो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण डॉक्टरांना देव मानून जातो आणि त्यांच्यावरती पुरेपूर विश्वास ठेवतो. परंतु या विश्वासाचा अशा डॉक्टरांकडून घात तर होत नाही ना, याबद्दल आपण खरोखर काळजी घ्यायला हवी. कारण डॉक्टरांचे एक ब्रीदवाक्य आहे, रुग्णसेवा ईश्वर सेवा. या ब्रीदवाक्याला पंढरपूर शहरातील डॉक्टर काळिंबा फासत आहेत का? कारण गेल्या 2-3 महिन्यामध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील डॉक्टर अमित येव्हारे आणि डॉक्टर प्रतिभा येव्हारे हे दोन्हीही सदनशील आणि राजकीयदृष्ट्या पदे भोगलेली हे दोन्हीही डॉक्टरांचे कुटुंब आहे. आणि गेल्या आरती चव्हाणच्या अगोदरच 15 दिवस अचानकमध्ये डॉक्टर प्रतिभा येव्हारे ह्या 7 महिन्याच्या गरोदर असताना अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखून त्यांना रक्तस्राव सुरू झाला. आणि हे दाम्पत्य डॉक्टर असल्यामुळे त्यांचे पती डॉक्टर अमित येव्हारे यांनी पंढरपूर येथील डॉक्टर मोहिते यांच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या डॉक्टर पत्नीस ॲडमिट करून त्यांच्यावरती उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना रक्तस्राव अतिप्रमाणात होत होता आणि काही दुसऱ्याच दिवशी डॉक्टर मोहिते यांनी सांगितले की आपण हे पेशंट पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये घेऊन जावं. त्यानंतर डॉक्टर अमित येव्हारे या महिलेच्या पती यांनी पंढरपूर येथील डॉक्टर देशमुख यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आपल्या पत्नीस म्हणजेच प्रतिभा येव्हारे यांना ॲडमिट केले. आणि या ठिकाणी ॲडमिट केल्यानंतर प्रतिभा येव्हारे यांच्यावरती लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केला. परंतु या डॉक्टर दाम्पत्य असल्यामुळं प्रतिभा येव्हारे यांनी खुद्द डॉक्टर देशमुख यांना बोलावून घ्या आणि माझा रक्तस्राव थांबत नाही, माझ्यावरती पुढील काय उपचार असतील तरी करा, असे त्यांचे पती आणि या डॉक्टरांना सांगितले. परंतु डॉक्टर येव्हारे यांचा
त्यांच्यावरती एक आरोप आहे की डॉक्टर मंजुषा देशमुख आणि डॉक्टर देशमुख यांनी आले आणि उद्या सकाळी बघू म्हणून पुढे निघून गेले. त्यानंतर डॉक्टर प्रतिभा येवारे यांना अधिकच त्रास जाणवू लागला आणि डॉक्टरांनी सांगितले की आपल्या रुग्णास प्लाझ्मा SDPO म्हणजे ते घेऊन या, त्याच्या पेशी कमी झाल्या असतील. हे घेऊन आले, तेही ज्या ब्लड सेंटरचे गेल्या महिन्यात चुकीची रक्तपिशवी देऊन आरती चव्हाण हिचा मृत्यू झाला, याच ब्लड सेंटरमधून या प्लाझ्मा देण्यात आला आणि हेच कृत्य सर्व करणारे डॉक्टर बागले यांचे सहकारी सागर जाधव यांनी या प्रतिभा येवारे यांनाही SDPO प्लाझ्मा देण्यात आला. नेमकं काय दिलं हे माहीत नाही, परंतु देण्यात आला आणि त्यांनी त्याची पावती मागितली, तर ते पावती मी उद्या सकाळी देतो, आता गडबडीत आहे, असं ह्या सागर जाधवनी त्या डॉक्टर आम्ही त्यांना उत्तर दिलं. म्हणजे डॉक्टर मोहिते यांनी अनालिसिस रिपोर्ट मागितला, दिला नाही. आरती चव्हाण यांच्या कुटुंबाने पावती मागितली, दिली नाही. मग पावत्या न देणं यामागचा उद्देश काय? म्हणजेच ज्या डॉक्टर बागल यांच्या रक्त पुरवठा केंद्रामध्ये जे सागर जाधव हे टेक्निशियन असतानाही काम करतात आणि त्यांनी दिलेले सर्व हे चुकीचंच रक्तपिशवी दिली, चुकीचंच SDPO प्लाझ्मा दिला, हे जे कृत्य आहे हे किती दिवस चालणार आहे? आणि एकंदरीत पंढरपूर शहरातील जर डॉक्टर अशा रुग्णांना किंवा अशा गर्भवती महिलांकडे दुर्लक्ष करीत असतील, तर हे डॉक्टर असे किती रुग्ण घालवणार किंवा किती रुग्णाच्या मृत्यू जबाबदार राहणार आहे? आणि अशा डॉक्टरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये? त्याचबरोबर अशा डॉक्टरची तक्रार मेडिकल काउन्सिलकडे देऊन अशा डॉक्टरांचे डॉक्टरकी रद्द का करू नये? असा संपूर्ण तालुक्यातील आणि शहरातील जनतेला प्रश्न उपस्थित होत आहे. यावरती आम्ही गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस पंढरपूर तालुक्यातील आरती चव्हाण या महिलेचा मोहिते हॉस्पिटल या ठिकाणी चुकीची रक्तपिशवी लावून तिच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टर मोहिते आणि डॉक्टर बागल यांनी रक्तपिशवी चुकीची दिल्याने हे दोघेही जबाबदार धरल्याची बातमी सर्वप्रथम आम्ही साई सम्राट साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर साई सम्राट न्यूजच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच एक मोहोळ तालुक्यातील आष्टी गावातील डॉक्टर दाम्पत्य येवारे यांनी या सर्व प्रकाराकडे पाहता मोहोळ येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले की संबंधित पंढरपूर येथील डॉक्टर देशमुख असतील, डॉक्टर मोहिते असतील किंवा ब्लड स्टोरेज सेंटरचे डॉक्टर बागल असतील, हे निष्काळजी आणि हलगर्जीपणा करून प्रत्येक येणाऱ्या रुग्णाच्या जीवावर बेतले आहेत. मग हे असे किती लोकांचे प्राण गमावणार? यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे, यांना कुठंतरी तक्रार दाखल करून हे कृत्य थांबलं पाहिजे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही ती बातमी दाखवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे खळबळ झाली आणि त्यानंतर स्वामी समर्थ ब्लड सेंटर डॉक्टर बागल यांचे असून या ठिकाणचे ब्लड सेंटरची अन्न औषध प्रशासन विभागाने तत्काळ दखल घेत ते रक्तपुरवठा केंद्र सील करण्यात आले
असे आम्हाला समजलं. त्यानंतर आम्ही एवढ्यावरच न थांबता दोन्ही डॉक्टर याला जबाबदार आहेत, डॉक्टर मोहिते आणि डॉक्टर बागल हे या आरती चव्हाणच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे आम्ही पूर्णपणे प्रसिद्ध माध्यमांमधून आपल्या समोर मांडलं आहे. आणि एवढे मांडूनही आम्ही गबसणार आहोत. तर मी स्वतः संपादक आणि जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्यानं सोलापूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक डोयफोडे मॅडम यांना भेटून प्रत्यक्ष माझी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य प्रशासनाचे सर्व अधिकारी यांना या बाबतीत लेखी तक्रार दिली आहेच, परंतु मेडिकल काउन्सिल यांच्याकडेही आम्ही लेखी तक्रार दाखल केली आहे. आणि जोपर्यंत या आष्टीचे अमित येव्हारे कुटुंब असेल, अडीवचे आरती चव्हाणचे कुटुंब असेल, या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. आणि अखेर आम्ही महिला आयोग याकडेही दाखल करणार आहोत. सांगायचं तात्पर्य असं की ज्या डॉक्टर लोक आहेत या डॉक्टरांनी येणाऱ्या रुग्णाची काळजी घेणं आणि काळजीनं उपचार करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. परंतु हे डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही 10वी 12वी असे काही शिकलेले असतात, नापास लोक असतात, अशा लोकांना त्या ठिकाणी काम देऊन या लोकांवरती जबाबदारी सोपवतात. हे फार चुकीचं आणि गांभीर्याची बाब आहे. आणि एखाद्या ब्लड सेंटर स्टोरेजमधून अशी चुकीची रक्तपिशवी देणं किंवा प्लाझ्मा देणं, HDPO देणं हे त्यांना देता येत नसतानाही हे कृत्य करणं, यावर आरोग्य प्रशासन किंवा संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत? यांनी तत्काळ अशी घटना घडल्यानंतर अशा डॉक्टरांचे रक्तपुरवठा केंद्र सील करून लायसन्स रद्द करणे योग्य आहे ना? मग लायसन्स का रद्द करत नाही? नंतर या अधिकाऱ्यांना डॉक्टर लोक चिरीमिरी देऊन आपला पुन्हा व्यवसाय थाटतात. यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि या वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांना, सामान्य नागरिकांना, सामान्य गर्भवती महिलांना न्याय मिळायला पाहिजे. यासाठी आम्ही यापुढेही प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक डॉक्टर आणि वैद्यकीय सर्व क्षेत्राकडे लक्ष देऊन आम्ही या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. आणि खरोखरच आष्टीचे अमित येव्हारे यांना, कुटुंबांना त्यांच्या, आणि सूरज चव्हाण म्हणजेच आरती चव्हाण या कुटुंबांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. आणि या बाबतीत विविध संघटनांनी आम्हाला फोनवरती संपर्क साधून तुम्ही एक चांगले समाज प्रबोधन करताय किंवा समाजापुढे चांगल्या तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून जनजागृती करताय, या बाबतीत अनेकांचे आम्हाला फोन आले आणि आमच्यावर बऱ्याच लोकांचा शुभेच्छेचा वर्षावही झाला. परंतु हे आमचं पत्रकारितेचं किंवा सामाजिक संघटनेचं हे एक आमचं वृत्त आहे असे समजून आम्ही या समाजामध्ये वावरत असताना, काम करत असताना आमचं कर्तव्य आहे की समाज जागृती झाली पाहिजे आणि अशा डॉक्टर लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. अशा डॉक्टर लोकांवरती मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. तरच हे डॉक्टर आपले हे कृत्य करण्याचे थांबतील
अन्यथा हे थांबणार नाही. हे दूर असतात आणि हे दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष करणं किती यांना महाग पडतंय या बाबतीत यांना आपण जाणीव करून देणार आहोत. त्यामुळं आपण बघूयात यापुढं नेमके हे प्रशासन, आरोग्य प्रशासन, आरोग्यमंत्री आणि आपण दिलेल्या तक्रारवरती पुढे काही नेमका तक्रारीची दखल घेऊन यांच्यावर कारवाई होणार की नाही आणि काय करणार हे पुढच्या सत्रामध्ये पाहू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.